परळी राज्य शासनाच्या वतीने 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या परळी येथील वैद्यनाथ मंदिराच्या आणि तीर्थक्षेत्र विकासासाठी 286 कोटी रुपयांचा तीर्थक्षेत्र विकास निधी मंजूर करण्यात आलाय। या निधीतील स्वागत कमानी तसेच मेरुगिरी पर्वतावरील दुरुस्ती यासाठी सुमारे 54 कोटी रुपयांचे टेंडर परळी नगर परिषदेने काढले। परंतु हे टेंडर अंबानी अदानी सारखे उद्योगपती जरी आले तरी त्यांना टेंडर भरता येऊ नये अशी व्यवस्था केल्याचा आरोप राजेभाऊ फड यांनी पत्रकारांशी बोलताना केलाय। हे टेंडर इतरांनाही भरता यावे यासाठी आपण औरंगाबाद हायकोर्टात याचिका दाखल केल्याचेही त्यांनी सांगितलंय। आताचे पालकमंत्री तेव्हाचे 2012ला ते म्हणले होते की येणाऱ्या काळामध्ये परळीतून कमळ गायब झाल्याशिवाय राहणार नाही किंवा मी करणार। तर ते त्यांचे जे बोलले होते 2012 ते खरं आले। आज इलेक्शन निवडणुकीमध्ये कमळाचं चिन्ह येण्याची काही शक्यता मला तरी दिसत नाही। आणि दुसरा राहिला मी उमेदवारी मागण्याचा, तर मी यापूर्वीच आदरणीय पवार साहेबांची भेट घेतली, जयंत पाटलांची भेट घेतली, फौजिया खान असतील, जिल्ह्याचे खासदार, जिल्ह्याचे अध्यक्ष असतील, या सर्वांच्या भेटी घेऊन पत्र घेऊन सांगितलं आहे की मी परळीची विधानसभा निवडणूक लढणार आहे आणि महाविकास आघाडीकडूनच लढणार आहे। आणि मी आज पण त्यांच्या सर्वांच्या भेटीगाठी माझ्या चालू आहेत, बोलणं चालू आहे। त्यासाठी मी आज भी तुम्हाला सांगतो की परळीची निवडणूक, विधानसभेची निवडणूक मी परळी मतदारसंघातून आदरणीय पवार साहेबांकडूनच लढणार आहे। भाऊ, या ठिकाणी विधानसभेला आपण सामोरे जाणार आहेत, पण कोणत्या मुद्द्याच्या आधारे आपल्या या निवडणुकीला सामोरे जायचं? मी या परळीत झालेल्या भ्रष्टाचार, परळीत वाढलेली गुंडगर्दी, परळीत वाढलेला दहशत, परळीतून संपलेला याफार, असे अनेक मुद्दे घेऊन मी या निवडणुकीला पूर्ण समोर जाणार आहे। महायुती सध्या वाटाघाटीची चर्चा चालू आहे। महाविकास आघाडीमध्ये अद्यापही कोणती चर्चा झालेली नाही आणि ऐन वेळेस महायुतीमध्ये पक्षामध्ये वाद होत आहेत। सांगलीमध्ये बघितलं त्याच प्रकारचा जर इथे बी काय असं झालं असतं त्याला आपण काय पुढची भूमिका असणार आहे? नाही, तो त्या वरच्या गोष्टी, लेवलच्या गोष्टी ते प्रतिसादी सगळे बसून चर्चा करतील। पण मला एवढंच माहिती आहे की परळीची जागा ही पवार साहेबांच्या पक्षाकडे आहे आणि ती त्यांच्याकडेच राहणार आहे। मी त्यांच्याकडे आणि उमेदवारीची मागणी केली आहे। मी रीतसर पक्षाचा फॉर्म भरून दिलेला आहे आणि मला उमेदवारी मिळेल अशी मला आशा आहे। परळी विधानसभेमध्ये आपण विकासाचा धुरा कोणता घेऊन चालणार आहे? परळी मतदारसंघामध्ये जे इथं फक्त कागदावर विकास झालेला आहे